नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. शेतकऱ्यांच्या खात्यात सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत मंजूर झालेली भरपाई जमा करण्याचं काम सुरू आहे. 22 एप्रिलपर्यंत राज्यातील 29 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात 1620 कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. तर आणखी 1558 कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पुढच्या काही दिवसांमध्ये जमा होतील असं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत भरपाई निश्चित करण्याचं काम अजूनही सुरू आहे. म्हणजेच या दोन ट्रिगर अंतर्गत मिळणारी भरपाई अजूनही निश्चित झाली नाही किंवा फायनल झाली नाही. त्यामुळे भरपाईची रक्कम देखील वाढते. 22 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना 3178 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. आधीच्या अहवालाच्या तुलनेमध्ये ही भरपाईची रक्कम जवळपास 5 कोटींनी अधिक आहे आणि पुढच्या काळामध्ये यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. आता विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गतच भरपाई जमा होते. काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नंतर जमा होणार आहे. आता पीक विमा योजनेच्या नियमानुसार जेव्हा राज्य सरकार आपल्या हिश्श्याचा पहिला हप्ता देतं तेव्हा पीक विमा कंपन्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई देणं गरजेचं असतं आणि हीच प्रक्रिया सध्या सुरू आहे. कारण राज्य सरकारनं आपल्या हिश्श्याचा पीक विमा कंपन्यांना प्रीमियम दिलाय, म्हणजेच पीक विम्याचा हप्ता दिलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत भरपाई मिळते. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत आणि विशेष म्हणजे अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये या दोन ट्रिगरमधून मिळणारी भरपाई निश्चित झालेली नाही आहे. अजूनही भरपाई फायनल झाली नाही. त्यामुळे भरपाईचा आकडा आपल्याला दिवसेंदिवस वाढतानाच दिसतोय. मागच्या आठवड्यातच ही भरपाईची रक्कम होती 3173 कोटी रुपये आणि या आठवड्याच्या अहवालानुसार म्हणजे 22 एप्रिलनुसार भरपाईची मंजूर रक्कम झालेली आहे 3178 कोटी रुपये. आता ही भरपाईची रक्कम आणखीन वाढण्याचा अंदाज आहे. आता राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये भरपाई मंजूर झाली आहे. यामध्ये कोकणातील एकही जिल्हा नाही. म्हणजेच कोकणातील कोणत्याच शेतकऱ्याला स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई मिळणार नाही आहे. यामध्ये विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेश या सर्व विभागातील जिल्ह्यांचा समावेश आहे. मग नेमके हे जिल्हे कोणते आहेत ते आधी आपण बघूयात. आपण सुरुवात करूयात नागपूर विभागापासून. नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळते. भरपाई मंजूर झालेली आहे. अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झालेली आहे. लातूर विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील भरपाई मंजूर झाली आहे. भरपाई खात्यात जमा करण्याचं काम सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील भरपाई जमा करण्याचं काम सुरू आहे. भरपाई मंजूर झालेली आहे. कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील भरपाई मिळणार आहे. तर पुणे विभागातील पुणे, सोलापूर आणि नगर, अहिल्यानगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील विम्याची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. म्हणजेच या सगळ्या विभागातील जिल्ह्यांमध्ये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे म्हणजे भरपाई जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकऱ्यांनी जसे क्लेम केले त्यानुसार भरपाई मंजूर झालेली आहे आणि तशी जमा होते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1, 2 किंवा 3 वेळा देखील भरपाई जमा होताना दिसून येते की त्यांनी नेमके क्लेम किती वेळा केलेले आणि ते क्लेम मंजूर झाले का यानुसार भरपाई मंजूर होण्याचं प्रमाण किंवा खात्यात पैसे जमा होण्याचं प्रमाण दिसून येत आहे. आता या 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत 3178 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे आणि या दोन ट्रिगर अंतर्गतच ही भरपाई मिळते हे देखील लक्षात ठेवावं. या दोन ट्रिगर अंतर्गत देखील भरपाई अजूनही पूर्णपणे निश्चित झाली नाही. भरपाई निश्चित करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं आज जो आकडा आपल्या पुढे आला आहे 3178 कोटी, कदाचित यामध्ये देखील वाढ होऊ शकते आणि ही वाढ एकाच जिल्ह्यामध्ये नाही तर अनेक जिल्ह्यांमध्ये वाढ दिसून येते आहे. आता 3178 कोटींपैकी शेतकऱ्यांच्या खात्यात 22 एप्रिलपर्यंत म्हणजे कालपर्यंत 1620 कोटी रुपये विमा कंपन्यांनी जमा केले आहे. तर उरलेले 1558 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ही रक्कम पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येईल असं देखील कृषी विभागानं सांगितलेलं आहे. आता यामध्ये कोकणातला एकही जिल्ह्याचा समावेश नाही. म्हणजे कोकणातील शेतकऱ्यांना या दोन ट्रिगर अंतर्गत भरपाई मिळणार नाही आहे. आता पुढचे दोन ट्रिगर जे आहेत म्हणजे खरीपातले जे आणखीन दोन ट्रिगर शिल्लक आहेत त्यामध्ये काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई या दोन ट्रिगर अंतर्गत देखील भरपाई निश्चित करण्याचं काम सुरू आहे.
परंतु राज्य सरकारनं केवळ आपल्या वाट्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिल्यामुळं विमा कंपन्या केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरचीच भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करतायत। पुढच्या काळात जेव्हा राज्य सरकार आपल्या हिश्श्याचा दुसरा हप्ता विमा कंपन्यांना देईल तेव्हा विमा कंपन्या उरलेल्या काढणी बचत नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करेल। आता राज्य सरकार नेमकं हा हप्ता म्हणजे आपला दुसरा हप्ता विमा कंपन्यांना कधी देतं, त्यानंतर विमा कंपन्या शेतकऱ्यांना पैसे देणार आहे आणि राज्य सरकारच्या वतीनं अशा हालचाली सुरू असल्याचं देखील कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे। आता एकंदरीतच या पुढच्या काळामध्ये पीक विमा भरपाईवरून ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देतच राहू। तसंच जिल्हा न्याय म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती भरपाई मंजूर झाली तशी देखील माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।